नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्ट्रीट फूड मध्ये आणि हॉटेलमध्ये गेल्यावर आपण जे फर्स्ट मागवतो ते म्हणजे तुम्हाला आता तसं थंबनेल बघून कळालंच असेल. तर आपण आज बघणार आहोत पावभाजी. पावभाजी स्पेशल पावभाजी आपण आज बघणार आहोत. जशी आपण बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा खाऊ गल्लीमध्ये खातो त्या पद्धतीचीच ही पावभाजी आहे. आम्ही घरी नेहमी तशा पद्धतीनेच बनवतो एकदम. त्यामुळे बाहेर खाल्लीच पाहिजे असं काय नसतं. म्हणून आणि घरी बनवल्यावर आपल्याला भरपूर सुद्धा खाता येते. तर बघूयात आपण हॉटेल सारखी स्पेशल पावभाजी, बटर स्पेशल पावभाजी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कशी बनवतात ती रेसिपी बघूया किचन मध्ये. चला तर मग आपण इकडे कुकर गरम करत ठेवतो आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या. हिरवे वाटाणे 250 ग्रॅम, शिमला मिरची 400 ग्रॅम, फ्लावर 300 ग्रॅम, 5 टोमॅटो आणि कुकरला 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या जातील. अर्धा किलो बटाटे आणि हे आपले हिरवे वाटाणे असतात जे कच्चे ते 100 ग्रॅम एक्स्ट्रा घेतलेत आणि आधी पाव किलो मटार घेतले. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळ्या भाज्या. आता आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचंय. एक इंच आलं, 5-6 मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि 15-20 लसूणच्या पाकळ्या. ह्याची आपल्याला ग्रीन पेस्ट तयार करायची. आणि इकडे आता लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर ह्यांची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. छान पाऊस पडतोय आणि आता आम्ही गरमागरम पावभाजी बनवतोय. हे आपल्याला सगळं असं मॅच करून घ्यायचंय. फोडणीसाठी 5 कांदे आणि 5 टोमॅटो लागणार आहेत आपल्याला परत. वरचे झाले चॉप करून आलेले आणि आता आपण जे 5 टोमॅटो घेतलेले ते चॉप करून घ्यायचे. एक मोठा चम्मच तेल, घी 2 चम्मच. इकडे आपण अमूल बटर घेतलंय 2 चमचे. तेल, बटर, घी गरम झाल्यानंतर आपल्याला इकडे जे कांदे चॉप केलेले होते 5 कांदे ते चांगले शिजवून घ्यायचे एकदम नरम होईपर्यंत. आणि त्यामध्ये नंतर ही जी ग्रीन पेस्ट तयार केलेली ती मिक्स करून घ्यायची. ती सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची. आणि हे जे 5 टोमॅटो आपण चॉप करून घेतलेले ते आता मिक्स केले. आता हे सगळं आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले मिक्स करू. आणि 2 चमचे जिरे पावडर, 1 चमचा, 1 चम्मच गरम मसाला, हळद 1 चम्मच, आणि 2 चमचे लाल काश्मीरी मसाला. आणि आता ह्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली भाजी ती सगळी मिक्स केलेली आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलंय. आणि जी भाजी टाकताना मी व्हिडिओ केलेला पण तो शूट नाही झालाय त्यामुळे मी तुम्हाला आता डायरेक्ट दाखवलंय.
इथे आपण 1 चमच पावभाजी मसाला घेतलाय, परत 1 चमचा, म्हणजे असे आपण 2 चमचे घेतलेत एकूण. आणि जो आता आपण पावभाजी मसाला घेतलेला 2 चमचे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि थोडीशी पेस्ट करायची आणि नंतर ह्यात टाकायचे, कारण का डायरेक्ट पावडर टाकली तर ती व्यवस्थित मिक्स नाही होत, पाण्यात असली की ती मिक्स होते. आणि चवीनुसार मीठ. आणि आता सगळ्यात फायनल टच म्हणून आपल्याला मेन इन्ग्रेडियंट टाकायचे, ते म्हणजे आहे लिंबाचा रस. 2 चम्मच आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे, त्याने जास्त चव वाढते. आता छान उकळी आलेली आहे आणि तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर पाणी टाकू नका. आणि आता इथे आपली परफेक्ट पावभाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा घरी एकदा अशी ट्राय करा नक्कीच. आणि तुम्ही पावभाजीची रेसिपी बघितलीच असाल, कशा पद्धतीने केली ती. तुम्ही सुद्धा घरी अशीच एकदा ट्राय करा. सेम जे आम्ही दाखवलंय तीच पद्धत वापरा आणि तशा पद्धतीनेच करा. एकदम हॉटेल सारखीच लागते पावभाजी. आमच्या घरी तर सगळ्यांची फेवरेट आहे आणि तशी पावभाजी सगळ्यांचीच फेवरेट असते, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. तर घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.